नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल झालं गॅदरिंग आणि आज आहे शनिवार. आज दुसऱ्या दिवशी काही मुलं गेलीच नाही शाळेत आणि आज ना मला थोडीशी तयारी करायची आहे संध्याकाळी. कसली ते तुम्हाला आता पुढे समजेलच. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. तर शनिवार ऋतू आज काही शाळेत गेलाच नाही, कारण त्यांना रात्री सांगितलेलं ज्याला यायचे त्यांनी खूप उशीर झालता. 11:30 पावणे 12 वाजले पूर्ण कार्यक्रम संपायला. आम्ही 11:30ला घरी आलो आणि झोपताना करता आवर्तन करता आम्हाला 12:30 झालेच होते. आणि मग सकाळी ऋतू म्हटलं की मी आज शाळेत जाणारच नाहीये. तर मग बरेच मुलं नाही गेले शाळेत, तर त्याला म्हटलं नको जाऊ. आणि मग मी पण आज उशीरच उठले आणि सकाळी ना आज मग नाश्त्याला चहा आणि मारी बिस्किट भरपूर दिवसांनी खाल्ला आज. म्हटलं चला आज खाऊयात. आणि आता वाजले 11, 11:30 काय तर झाले होते. मग म्हटलं चला धुणं वगैरे माझं झालं होतं, कपडे भांडी वगैरे सगळं. तर स्वयंपाकाची तयारी चालू होती. म्हटलं निदान स्वयंपाक तरी करून घ्यावा. कालवण एकदा शिजलं की मग असं. आणि संध्याकाळी आम्हाला जायचंय ना कार्यक्रमाला. तुम्हाला नाही का म्हटलं बारस आहे घरात, तर मग त्याची पण तयारी करायची आहे. म्हणून मग म्हटलं चला लवकरच आवरून घेऊया एक 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 एक. पण खूपच गडबड झाली माझी पण आज. आणि मुलं बसलेली आहेत, तर मग त्यांच्या संग बोलता बोलता माझं इकडं एकीकडं काम पण चालू आहे. आणि रात्रीच्या आमच्या थोड्याशा गप्पा चालल्या होत्या, गॅदरिंगचं वगैरे तेच चाललं होतं. आणि काळ्या मसाल्यातच करणार आहे मी, जे आपलं खोबरं कांदा वगैरे रेग्युलर जो असतं ना वाटण, त्या वाटणामध्ये. तर अगोदर ना मी सगळं वाटण जे आहे ना ते वांग्यामध्ये भरलं. आणि मला असं कालवणच आवडतं, मला जास्त करून चुरून खायलाच आवडतं. त्यामुळं मग मी तसंच आणि थोड्या वेळाने मग कालवण शिजलं का भाकरी करणार आहे. तुम्हाला तसं मग मी दाखवेल जेवायच्या टायमाला. तर रेग्युलर जे मसाले असतात ते, आणि तुम्हाला म्हटलेलं बघा मी की एक मसाला आणलाय मी आपल्या बाजारातून. हा गोडा मसाला, काळा मसाला असं म्हणजे काही पण बोलतं त्याला, गोडा किंवा काळा मसाला. तर बघा हा आणलाय आणि छान होतात बरं का यानी भाज्या. मी याच्यात एक टाकलेलं आणि अजून एक ना अंड्याचं कालवण केलं होतं मी त्या दिवशी, त्याच्यात पण टाकला होता. तर छान म्हणजे टेस्ट जरा वेगळी. आणि कधीतरी मी दुसरं वापरलं ना, तर त्यामुळे मला म्हणजे आवडला. कालवण पण छान झालं. आणि थोडंसं मटन मसाला होता, तो पण सगळा टाकला. वाटण जे उरलेलं होतं ना ते पण आता मिक्स करून घेणार आहे मी याच्यामध्ये. आणि जे उरलेलं वाटण होतं ना ते चांगलं मस्त परतून घेतलं मी बघा. मग तेच चांगलं शिजलं ना, तर मग ही वांगी आहेत ना ती याच्यामध्ये मी टाकून घेतली. आणि नेहमी काय होतं माहिती का, मी असं तेलातच डायरेक्ट जर वांगी टाकली ना, तर त्याला एक असं वेगळंच लाल येतं, असं वरती लाल कलर येतो आणि ना तेवढं साईड आहे का शिजतच नाही. म्हणून मग मी काय करते, अगोदर तेलात सगळे मसाले आणि वाटण पण टाकते. नाहीतर काय 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 करतात, तेलात मध्ये पण असं परतून घेतात वांगी ना. पण माझ्याकडून असं लय वेळा झालं ते शिजतच नाही. म्हणून मग मी म्हंटल मी आता असंच करते, पहिलं जे वाटण आहे ना ते चांगलं मिक्स करून घेते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती वांगी टाकते, मग तेव्हा ती शिजतात. आता जेवढं हवं ते जास्त नाही करणार मी, थोडंसंच करणार आहे आता दुपारचं जेवढं हवंय तेवढं. आणि मुलांचा चालला होता दंगा, सगळे घरी होते ना आज त्यामुळं. आणि छकुली दिदी आणि चिकू दादा ते पण आले होते, तुम्हाला मी दाखवते. त्यांना छकुलीनी ना काहीतरी म्हणजे मोबाईल मध्ये पाहिलं होतं की काहीतरी ड्रॉइंग आहे एक. तर मग मला म्हणत होती की बघ मी अशी तयार केली, तुम्हाला मी दाखवतेच. आणि आता ना मीठ वगैरे टाकते आणि एवढंच थोडंसंच करणार आहे, त्यामुळं मग जास्त नाही धरलं दुपारचं. आणि सगळं संपून पण गेलं, तर आता शिजून देते. आणि हे तुम्ही पाहिलं असेल मोबाईल मध्ये किंवा असं एखादे रील वगैरे भरपूर असतात, ते नाही का कॅट ह्या शब्दापासून खरोखर कॅट तयार करतात, म्हणजे मांजरीचं चित्र असं. तर छकुलीने ते पाहिलं होतं, मग अगोदर एक बनवलं होतं आणि मग इथं परत ती असंही म्हटली की बनव बनव. तर मग पाहती असं मस्त छान बनवती.
आणि कालवण शिजलं, लई पातळ पण नाही आणि घट्ट नाही, असंच केले काळ्या मसाल्यात. आणि डायरेक्ट बाहेरच घेतले, भाकरी केल्या 2. पोरांना म्हटलं चला बाहेरच जेऊया निवांत, चांगली हवा सुटलेली होती, म्हटलं चला बाहेरच जेऊया. तर मग पोरं आलेत आणि चिकूदादानी पण ताट आणून ठेवले पुढं, बाहेर गेला होता सैन तो हात धुवायला. आणि ऋदूला ना मी डायरेक्ट कालाच करून देते, त्याला असं पातळ कालवण वगैरे आहे ना त्याच्यात असा मस्त काला करून दिला ना का तो चांगला खातो. त्याला पण आहे ना काळ्या मसाल्यातली कालवण ऋदूला चांगली आवडतात. आणि आरफाजला, हा माझ्या शेजारी बसला तो आरफाज आहे, त्याला म्हटलं, तो म्हटलं मला वांग आवडत नाही, त्याला म्हटलं तू खाऊन बघ मी कशी बनवते, थोडं तू ट्राय कर, तुला कसं लागलं ना मला सांग. पण त्याला आवडलं, त्यांनी खाल्लं, मला म्हणत होता दीदी छान झालंय. आणि बघा आता आली आपली सई माऊ, तिला आल्या आल्या लगेच पाणी, अजून जेवण पण नाही, तिला पाणी दिसलं का पुढे लगेच म्हणत असते मला पाणी दे, मला पाणी दे असं. आणि ना याच्यानंतर मी तुम्हाला सांगायचंच विसरले मगाशी की आज ना माझं वजन तुम्हाला समजेल किती ते पुढं, कारण तो व्हिडिओ आहे डायरेक्ट लाईव्ह दाखवते, म्हणजे लाईव्हच म्हणणार नाही म्हणता येणार, व्हिडिओ आहे, व्हिडिओ काढलाय मी, तर तुम्हाला दाखवल मी पुढं की किती आहे माझं वजन काय ते तुम्हाला समजेल. आणि मी पण बऱ्याच दिवसांनी म्हणजे 2 महिन्यानंतर आज वेट करणार आहे. त्या अगोदर वेट लॉसला सुरुवात केली की तेव्हा 67 का 6 असं होतं, आणि मग नंतर महिन्याने चेक केलं तेव्हा 63 झालं. आणि आता महिना, तुम्हाला तर माहिती, महिना 2 महिने झाले माझं जरा व्यायाम वगैरे सगळं बंदच आहे, पण तरी पण वजन माझं कमी झालेलं आहे. ते किती ते तुम्ही पुढं पहा. आणि चला आता ना इथं मग सईला पण दादाला काला करून दिला, मग सईचं म्हणणं होतं मला पण काला करून दे, आणि खरं छान झालं बरं का कालवण मस्त. आणि काय काय बोलतात की शनिवारी काय काय ठिकाणी नाही करत कालवण, पण माझ्या लक्षातच नाही राहिलं, मी त्याच्यासाठी वांगी चांगली बघून घेतली. ते असं काही खराब असलं का म्हणतात मग काहीतरी डोळ्याला काहीतरी प्रॉब्लेम होतो असं म्हणतात काहीतरी, पण असंच मी व्यवस्थित बघून घेतले आणि छान झालं होतं. आणि मला ना असं चुरून खायला जास्त करून आवडतं, तुम्हाला मी म्हटले ना अगोदर की मला असं ना पातळ कालवण असलं ना मस्त असं चुरून बिरून खायला. आणि पुढं ते यशवंत ते होती, पोरं होती बाकीची, तर आमचं तेच चालू होतं रात्रीच्या गॅदरिंगच. कसं आहे ना काही कार्यक्रम हो बरं का, आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी किंवा 2-3 दिवस, कधी कधी आठवडाभर आपल्याला ती चर्चा पुरतच नाही, तोपर्यंत दुसरं नवीन काही येत नाही असं. तर मग छान जेवण वगैरे झालं. आणि आता आम्ही चाललोय बघा इथं काटा आणलेला आहे, ते नाही का आशा वर्कर वगैरे असतात आपले सरकारी दवाखान्यात, तर ते म्हणजे इथं त्या भाभीत ना त्या येतात दरवेळी काटा घेऊन ना, तर मग त्या आल्या होत्या. तर मग सईचं पहिलं केलं, सईचं भरलं 10 किलो, आणि ऋदूचं काहीतरी 16 का 17 असं काहीतरी आहे. आणि ना माझं खरं चुकलं ना, जेवण झाल्यावरती मला नव्हतं करायचं, मला म्हणजे मला जर माहित असतं ना नेमकी जेवण झालं 10-15 मिनिटानंतर त्या आल्या, मला जर अगोदर माहित असतं ना ते येणार आहे तर मग मी जेवण केलंच नसतं, कारण रिकाम्या पोटी खरं ते जेवण असतं. आणि एक तर तुम्हाला माहितीये दुपारचं मी पोटभर जेवते, तर बघा 60 किलो, 60-200, आणि मी एवढी खुश झाले तुम्हाला काय सांगू, एवढी म्हणजे एवढी ना, तिथं मी सगळ्यांना असं एवढी खुशनी भर नाचायलाच लागलं सुरुवातीला. आणि मग नंतर म्हटलं की मग माझ्या लक्षात आलं की म्हटलं अरे व्हिडिओ तरी घ्या डायरेक्ट असा काट्याचा, आणि मग माझा, म्हणून मग मी म्हटलं तुम्हाला पण दाखवाल. तर इथं दर्शनचं यांचं दुकान आहे ना त्याच्या मम्मीचं, तर तिथंच गेलो होतो आम्ही, बघा ह्या मागे आहेत त्या, आणि त्यांनी आम्हाला हिमोग्लोबिनच्या गोळ्या पण दिलेल्या आहेत. तर चला संध्याकाळी ना उद्या जायचंय बारशाला, तर काय मी फेशियल वगैरे तर नाहीच करत, तर हे गार्नियरचं एक हायड्राचं ते असतं ना फेस शीट मास्क, ते म्हणजे ते पण मी पहिलं आता वर्ष झालं असेल तेव्हा एकदा यूज केलं, ते नाही का हे पिंक कलरचं आहे, पण मी ब्ल्यू कलरचं नाही, सॉरी येलो कलरचं, ते व्हिटॅमिन सीचं ते. आणि हे ना टॅन रिमूव्हरचं काहीतरी आहे, ते मी आज यूज करतेय, कारण ते ना मला जरा उद्या जायचंय ना, म्हणून म्हटलं जरा थोडस नाही निदान फेशियल किंवा क्लीनअप वगैरे, तर मला त्याला टाइमच नाही भेटला. मग आता मी इथं लावते छान, आणि ते उरलेलं होतं ना ते पण मी पूर्ण असं काढलं, आणि ते पण चेहऱ्याला लावून घ्यायचं. आणि जरा
2 मिनिटं थोडासा मसाज करायचा. थोडस बघा मानाला वगैरे. आणि ना याच्यात तर एवढं नाही, पण ते व्हिटॅमिन सीचं जे आहे ना येलो कलरचं शीट मास्क त्याच्यात भरपूर जास्त असतं बरं का. आणि एकदम असं हायड्रेट वाटतं. आणि हे लावलं ना काढल्यावरती अजिबात पाण्याने चेहरा धुवायचा नाही, रात्रभर तसंच ठेवायचा. आणि बघा उरलेला हाताला पण लावून घेते मी. दरवेळी मी असंच करते, त्याच्यात भरपूर असतं. आणि ना हा मास्क 15 मिनिटं ठेवायचा आणि मग नंतर काढून चांगला असं पिळायचं, त्याच्यातून पण चांगलं निघतं ते जेल. आणि ते पण परत हाताला चेहऱ्याला लावायचं. आणि तोपर्यंत लावलं होतं तर 15 मिनिटं मग मी काल उद्याची तयारी करते. इथं जे जे हवंय ते घेते. आणि बघा तिथं माग कपडे दिसतात ना, ते पण मी काढून ठेवलेले आहेत. उद्या सकाळी घालून जायचं ड्रेस आणि मग तिथं गेल्यावर चेंज करायचंय. तर मग तीच माझी तयारी चालू आहे, काय काय घ्यायचं काय काय नाही. आणि दिवसभर नाही पण संध्याकाळी आता जरा म्हणजे गडबडच झाली होती. 10:30 वाजले होते आणि अजून मला नेल पेंट लावायची होती. पण मग मी आठवून सगळं व्यवस्थित घेतलं पण. आणि हे बांगड्या पण व्यवस्थित पॅक केल्या. सॉक्समध्ये बांधते मी असं दरवेळी, कुठं बांगड्या न्यायच्या असल्या एक पण फुटत नाही बरं का पण. आणि पोरांची लुडबुड चालूच होती. तर चला आता मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला टाटा बाय बाय गुड नाईट.